बऱ्याचदा काय होतं, आपण जेव्हा भगरचा भात बनवतो, तेव्हा ना तो बऱ्याचदा असा चिकट होतो, चिवट होतो. तर आपला भात भुरभुरीत कसा व्हावा, ह्याकरता मी एक सिक्रेट ट्रिक जी आहे, ती या रेसिपीमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमची रेसिपी चुकणार नाही आणि तुमचा असा भुरभुरीत भात तयार होईल. तर चला, पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिले इथे मी घेतलेला आहे ओला कपडा, त्यावर मी भगर टाकून घेते. आता भगर तुम्ही अशी ना ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता, नाहीतर तुम्ही अशी धुवून घेतली तरी चालेल. आणि जेव्हा तुम्हाला वापरायची असेल ना, तर तुम्ही एकदा तशी पुसून छान भाजून डब्यात भरून ठेवली तरी चालेल, म्हणजे पटकन तुम्हाला ही वापरायला होते. आता इथे मी घेतलेली एक कढई, कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेतलंय. तुम्ही ह्या जागी इथे ना तेल घातलं तरी चालेल शेंगदाण्याचं. त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेतलंय आणि जिरं आपल्याला छान मस्त तडतडू द्यायचंय. आता तुम्ही ते प्लेन राईस करत असेल तर तुम्ही ते जिरं स्किप करू शकता. त्यामध्ये आता इथे मी भगर घालून घेतलेली आहे. भगर आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. बरेच जण काय करतात ना, पहिले पाणी घालतात आणि मग नंतर त्यामध्ये भगर घालतात. पण त्यामुळे काय होतं ना, आपला भात आहे ना चिकट होतो आणि असा मोकळा-मोकळा होत नाही. तर मी पहिले ना सर्वात पहिले अशी भगर नेहमी भाजून घेते. हे बघा सर्व साइडने, म्हणजे ना आतमध्ये ना तूप किंवा तेल जाऊन आहे ना व्यवस्थित आपला भात आहे ना असा सुटसुटीत आणि मोकळा-मोकळा होतो. त्यानंतर या भातामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचंय, थंड पाणी घालू नका. आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ, थोडंसं मिक्स करून घ्यायचंय आणि लगेचच एकदम स्लो गॅसवरती एक 3 ते 4 मिनिटाकरता असंच याला वाफवून घ्यायचंय. जेणेकरून आहे ना आपला भात असा मस्त छान फुलतो. याला अजिबात हलवायची गरज नसते. तुम्ही बघू शकता आपला भात छान फुललेला आहे. आता मी याला 5 मिनिटाकरता साईडला ठेवून देते. शिजल्याच्या नंतर आणि बघा तुम्ही भात आपला केवढा मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे. लगेचच चमच्याने असा मोकळा-मोकळा होतोय. तुम्ही बघू शकता थंड झाल्यावरती ना एकदम भुरभुरीत असा आपला भात तयार होतो. या आषाढी एकादशीला तुम्ही अशा पद्धतीने भात करून बघा. तुमचा भात एकदम मोकळा-मोकळा आणि सुटसुटीत होईल. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जेणेकरून मला सुद्धा मोटिव्हेशन मिळेल. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत असंच छान-छान खात राहा.